सुरुवातीला जवळीक होते, नंबर भेटतो, हाय हॅलोनी सुरुवात होते, मग त्याचं रूपांतर वेगळ्या रोमॅन्टिक भाषेमध्ये होतं आणि मग सुरुवातीला नॉर्मल व्हिडिओ कॉल आणि मग सेक्सटॉर्शन. हा जो सगळा प्रकार जो होतो ती गुन्हेगारी कशा स्वरूपाची आणि त्याच्यापासून खास करून तरुण किंवा पुरुष मंडळी जास्त अडकवली जातात. हा एक मोह आहे, त्यापासून कसं वाचलं पाहिजे, कसा त्याच्यावरती मर्यादा ठेवली पाहिजे. बरोबर आहे. सेक्सटॉर्शनचे सुद्धा गुन्हे वाढतात. याच्यामध्ये काय होतं की जी युवा पिढी आहे ती सोशल मीडियाचा वापर जास्त करते. आता अनेक असे ऍप आहे की ते डेटिंग ऍप आहे. डेटिंग ऍपवर सुद्धा ते चॅटिंग करतात किंवा इतर जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे तिथे सुद्धा चॅटिंग करतात. मग ह्या ठिकाणी काय होतं की चॅटिंग मध्ये अनोळखी व्यक्ती जी आहे तर त्याच्याशी त्यांची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर मग त्यांचं चॅटिंग वगैरे ते पुढे त्यांचं कंटिन्युएशन सुरू होतं आणि यामध्ये समोरची जी अनोळखी व्यक्ती आहे ती काय करते, व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर एक्स्ट्रा मागण्या सुरू होतात की मी माझा न्यूड फोटो किंवा व्हिडिओ तुला दाखवतो किंवा एखाद्या मुलीला सांगितलं जातं की तुझे न्यूड फोटो आणि व्हिडिओ तू कॅमेरा समोर उभे राहा वगैरे, मग हे करतो. मग अशा वेळेस काय होतं की जर ती न्यूड फोटो तिने जर समजा दिले किंवा न्यूड व्हिडिओ तिने काढायची परमिशन दिली तर जो समोरचा व्यक्ती आहे तो काय करतो की स्क्रीनशॉट घेतो आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्या मुलीला किंवा आता हल्ली मुलांना सुद्धा सेक्सटॉर्शनचे बळी पडलेले आहेत. मग त्यांचे ते न्यूड फोटो किंवा व्हिडिओ घेतले जातात, त्याचे स्क्रीनशॉट घेतले जातात आणि परत त्यांना पाठवले जातात आणि त्यांना पाठवून सांगितलं जातं की तुमच्या सोशल मीडियावर हे सगळं व्हायरल केलं जाणार आहे, तर ह्याच्यासाठी तुम्ही आता आम्हाला अमुक अमुक एवढी रक्कम तुम्ही भरा, नाहीतर मग आम्ही तुमची पूर्ण बदनामी करू. मग समाजाच्या भीतीने किंवा आपण जे केलेले आहे ती खूप मोठी चूक झालेली आहे, ह्या भीतीपोटी सुद्धा बरेचसे लोक अनोळखी बँक खात्यामध्ये मोठमोठ्या रकमा स्कॅमरने सांगितल्याप्रमाणे ते भरतात. तर युवा पिढीला आम्हाला असं आव्हान आहे, अनोळखी कुठलेही डेटिंग ऍप असतील किंवा अशा वेळेस अनोळखी लोकांशी मैत्री करू नका, कारण की तिथे तुम्हाला हनी ट्रॅप मध्ये फसवलं जातं आणि कधीही कुठल्याही व्यक्तीला आपले न्यूड फोटो किंवा न्यूड व्हिडिओ हे कधीही ट्रान्सफर करायचे नाही, कारण की हा डिजिटल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ते मूव्ह होतात तर ते तसेच राहतात, तो डिजिटल इव्हिडन्स. त्यामुळे कोणीही कधीही तुमच्या फोटोचा हा गैरवापर करू शकतो. डार्क नेटवर सुद्धा तुमचे फोटो किंवा पॉर्न साईटवर सुद्धा तुमचे फोटो देऊन बदनामी केली जाते. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही कधी अडकला तर कधीही कोणाला पैसे देऊ नका, घाबरू नका. आमच्याकडे या सायबर पोलीस स्टेशनला किंवा लोकल पोलीस स्टेशनला या. पुणे पोलीस कायमच तुमच्यासाठी मदतीला आहे.